विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं अपडेट मी घेऊन आलेलो आहे. बघा, आज तारीख आहे 15, बरोबर 15 तारीख आहे, 15 सप्टेंबर तारीख आहे आणि 16 सप्टेंबर 2020 म्हणजे उद्या ही मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये विविध सूचना आणि कार्यसूची घोषित होणार आहे. आणि कोणत्या कोणत्या बऱ्याच अशा सूची आहेत. आपली जी महत्त्वाची सूची आहे बघा, वाटलं तर न्यूज व्यवस्थित वाचा. माझी स्वतःची न्यूज नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हा माझं लेटर नाही आहे, स्वतःचं लेटर मी बनवलेलं नाही आहे. हे लेटर मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सूचीचं लेटर आहे आणि त्याच्यात विविध त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत. पण 1.25 नंबरचा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 1.25 नंबरचा मुद्दा नीट वाचा. पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 4 मे 2020 मधील तरतुदीमधून सूट मिळण्याबाबत. तर हा जो मुद्दा आहे 6 नंबरचा, या सूचीवर 6 नंबरच्या मुद्द्यावर उद्या म्हणजे 16 सप्टेंबर 2020 रोजी काय होणार आहे, बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा डिस्कशन केला जाणार आहे. तर बघा, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की 12,500 पदाची किंवा एक रँडमली पदांची भरती होईल, पण भरती व्यवस्थित होणारच आहे. आता जे विद्यार्थी निगेटिव्ह विचार करतात त्यांच्यापासून अगोदर लांब राहा. विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे, जे विद्यार्थी तुम्हाला निगेटिव्ह सांगत असतात की अरे बाबा पोलीस भरती होणार नाही, ही भरती होणार नाही, ती भरती होणार नाही आहे, मराठा आरक्षणामुळे सगळ्या भरत्या थांबलेल्या आहेत. अरे बाबा, मला एकच सांगायची गोष्ट आहे, सर्व विद्यार्थ्यांना फक्त एक कळकळीची विनंती आहे, अशा विद्यार्थ्यांपासून लांब राहा. बघा, भरती ह्या होणारच आहेत, कधी ना कधी होणार आहेत. यावेळेस बघा, जरा करोना व्हायरसचं थोडंफार प्रॉब्लेम आहेत किंवा हे मराठा आरक्षणचं थोडंफार झाल्यानंतर, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परीक्षा होतच असतात. राज्य सरकार असेल किंवा सरकारला पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या भरत्या घ्याव्याच लागतात. कमीत कमी पदे तरी कमी जास्त होतील, पण भरती ही होतच असते. त्याच्यामुळे निगेटिव्ह विचार डोक्यातून बाहेर काढा आणि आपलं कर्तव्य काय असतं, अभ्यास करणं. बघा, माझं कर्तव्य मी पाडतोय की तुम्हाला ज्या गोष्टी नवीन नवीन येत आहेत त्या मी तुम्हाला सांगत राहीन, अपडेट्स तुम्हाला देत राहीन. पुस्तकाचा अभ्यास कसा करायचा ते सांगत जाईन, पुस्तकं कोणते घ्यायची ते पण सांगेन, अभ्यास कसं करायचा, नियोजन कसं करायचं, सोप्या पद्धतीत अभ्यास कसा करायचा. तर या सगळ्या गोष्टी पोस्ट काढण्यासाठी मी सगळ्या गोष्टी शिकवत राहीन. पण तुमचं कर्तव्य आहे ते म्हणजे अभ्यास व्यवस्थित करणे, दुसऱ्या विद्यार्थ्याकडे लक्ष न देता आपला आपला अभ्यास करत राहणे. आणि एक विचार करा, बघा, एक छोटा मी तुम्हाला तुमच्यासाठी प्रश्न विचारतोय. समजा मराठा आरक्षणचा निकाल लागला, एकदमच उद्या मराठा आरक्षणचा निकाल लागला किंवा आठवड्यात निकाल लागला किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये कोरोना व्हायरसचं पण सगळं नीट झालं आणि 1 महिन्यामध्ये लगेच सांगितलं की पोलीस भरती होणार आहे, ह्या भरत्या होणार आहेत, मग तुम्ही काय करणार? या प्रश्नाचं मला उत्तर तुम्ही शोधलं आहे का? नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, भविष्यात काय होईल याचा विचार करू नका. आपल्याला एकच माहीत आहे की अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत राहा, वेगवेगळ्या भरत्या होतच राहतील आणि तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. ज्यावेळेस तुमच्या परीक्षा होतील, ज्यावेळेस तुम्हाला विविध गोष्टी परीक्षा होतील, त्यावेळेस काय करा, फॉर्म भरा, तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या करा आणि यावेळेस तुम्हाला कशा पण हालतीमध्ये पोस्ट मिळवायचीच आहे. आपले एकच टार्गेट ठेवा की यावेळेस कोणती पण परीक्षा असो, यावेळेस आपल्याला एक तरी पोस्ट मिळालीच पाहिजे. कारण आता परीक्षामध्ये खूप मोठा स्पर्धा वाढलेली आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि त्या सगळ्या स्पर्धा जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एक स्मार्ट प्रकारे अभ्यास करावा लागेल. आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास करण्यासाठी बघा, आपले शॉर्ट ट्रिकचे पुस्तक आहेत. पोलीस भरतीसाठी, मागच्या पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीला, सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षेमध्ये आपले ह्या पुस्तकातून प्रश्न जशाल तसे पडलेले आहेत. तुम्हाला पुराव्यासहित मी मागे टाकलेले होते PDF. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, या 72 76 77 17 91 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला मी त्याची PDF पण पाठवतो. प्रश्न तुम्ही वाटलं तर पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवतो. हे सगळ्या शॉर्टकट मराठी व्याकरण असेल, आपलं महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तक असेल, शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचं पुस्तक असेल, या सर्व पुस्तकांच्या मधून प्रश्न पडले होते. तुम्ही नक्कीच त्याचा वापर करा आणि अभ्यास करत राहा. माझं एकच म्हणणं आहे, अभ्यास करत राहा. आपले बघा, मी दररोज भूगोलाचे असेल किंवा मराठी व्याकरणाचे असतील, इतिहासाचे आता लेक्चर आपण घेणार आहोत. सगळे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट. बघा, मी तुम्हाला तुमच्याकडून 1 रुपयाची पण अपेक्षा करत नाही आणि तुम्हाला फक्त एकच गोष्ट करा, आपले लेक्चर्स असतात ते लेक्चर अटेंड करा. तुम्हाला पैसे लागणार नाही आहेत. किंवा फक्त एकच गोष्ट करा, निगेटिव्ह विचार
मनात आणू नका, फक्त पॉझिटिव्ह विचार मनामध्ये आणा. परीक्षा ह्या होतच असतात विद्यार्थी मित्रांनो. अजून तुम्हाला तो एक आपल्या आता तुम्ही सरांच्या, मला तुम्ही सर मानतात किंवा हे मानतात, पण मी एक मित्रत्वाच्या नात्याने सांगतो, निगेटिव्ह विचार करणं बंद करा. कधी ना कधी परीक्षा होतील याच्याकडे लक्ष द्यावा आणि अभ्यास करत राहा. म्हणजे बघा, एक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर परीक्षा पडली तर नोव्हेंबर डिसेंबरनुसार बघा 90 दिवसाचं व्यवस्थित वेळापत्रक बनवा. तुम्हाला स्टडी प्लॅन पाहिजे असेल, स्टडी प्लॅन सांगा. मी 90 दिवसाचं थेरीसाठी स्टडी प्लॅन देतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. फिजिकल तर तुमचं म्हणजे सर करूनच घेत असेल. थेरीसाठी मी स्टडी प्लॅन देतो. आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक म्हणजे शॉर्टकट मराठी व्याकरण, हे मराठी व्याकरणासाठी पुस्तक वाचा. नंतर हे शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोलसाठी पुस्तक वाचा. आणि तुम्हाला जी अडचणी येत असतील तर मला नक्कीच या कॉन्टॅक्ट नंबरवर विचारा, मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. फक्त सांगायचा मुद्दा एवढाच आहे, अभ्यास करत राहा, भरकटू नका. तुम्हाला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मिळतच राहतील. बघा, MPSCच्या राज्यसेवाची परीक्षा पुढे पुढे ढकलत आहे, पण त्यांचं होतच आहे. बघा, अशा स्वरूपात तुमच्या पण परीक्षा होतील. पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, तुमच्या तलाठी भरती असतील, ग्रामसेवक असतील, हे सगळ्या परीक्षा बघा रखडल्या आहेत, मान्य आहेत, बऱ्याच दिवसापासून रखडल्या आहेत, मान्य आहेत, पण त्या घ्याव्याच लागतील, त्यांना सरकारला घ्यावीच लागतील. आणि नाही जर घेतल्या तर आपण त्यांचे वाटले तर मोर्चे काढूया, काही पण आंदोलन करूया, सगळ्या गोष्टीसाठी आपण रेडी आहोत. तर तुम्ही टेन्शन, फक्त एकच गोष्ट करा, आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे तो म्हणजे अभ्यास करण्यासाठी. अभ्यास करत राहा. तुम्हाला काही अडचण असतील तर मला डोळे झाकून बिंदास रात्री 12 वाजले तरी कॉल करा. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, कॉल करा, मेसेज करा, आणि तुम्ही जसं म्हणताल तसं आपण करूया. टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा, एवढीच माझी एक विनंती आहे. आज मी इथेच थांबतो. अभ्यास करत राहा, एवढंच परत एकदा सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.